राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गटाची, राष्ट्रवादी काँग्रेस आणि CPM या पक्षांचे नेते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात संयुक्त लढा उभारण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार अधिकच दृढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अघोषित चर्चांना, गुप्त बैठकांना आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे. महाविकास आघाडी पुन्हा एकत्र आणण्यासाठी शिवसेना, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे निर्णायक भूमिका बजावत आहेत. ठाकरे यांच्या सेनेमध्ये गेल्या काही महिन्यात निर्माण झालेली अंतर्गत नाराजी आणि वाद संपुष्टात येण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीचे पडद्यामागील बोलबाला राजकीय वर्तुळात रंगत आहे. खैरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी, शरद पवार गटाचे प्रदेश प्रमुख तसेच CPI-CPMच्या स्थानिक नेतृत्वाला एकत्र बसवून राजकीय एकजूटच भाजप, शिंदे, अजित पवार गठबंधनाचा पराभव करू शकते असा संदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. राज्यातील सत्ता गेल्यावर विरोधी पक्षांसमोर संघटितपणे लढण्याशिवाय पर्याय नाही हे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सर्व निवडणुकांमध्ये भाजपने मागील काही वर्षात मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे ठाकरे, पवार, खडसे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील या नेत्यांनी मतविभाजन रोखण्यासाठी प्रबळ आघाडी उभारण्याच्या दिशेने गंभीर पावले उचलल्याचे दिसत आहे. चर्चेनंतर माध्यमांशी अनौपचारिक बोलताना खैरे म्हणाले, राज्यात जशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे तशीच पालिका निवडणुकीतही आघाडी घडवून आणू. सर्व मतभेद मागे टाकून आम्ही एकत्र आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट हीच वेळेची गरज आहे असा विश्वास व्यक्त केला. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक सर्व 29 महानगरपालिकेबरोबर होतच आहे लवकर आणि त्या निमित्ताने सोलापूर शहरामध्ये प्रथमच त्या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थापना इथे पूर्णपणे झाली. यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आडम मास्तरांची कम्युनिस्ट आहे, त्याचप्रमाणे मनसे आहे आणि या ठिकाणी मी मुद्दाम सांगेन की वंचितने पण पाठिंबा दर्शवला की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, बाकी आमच्या जागा वेगळ्या आम्ही पाठिंबा देऊ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे समाजवादी पार्टीचे आहे यांची अखिलेशची, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला उमेदवारीवर काही नको, पण आम्हाला सपोर्ट करतो. भाजपच्या अगेन्स्टमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी भाजपला पाडायचं आणि हा महाविकास आघाडीचा महापौर फसवायचा ही भूमिका त्यांची आहे. सोलापूरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी पूर्ण ताकदीने उतरणार. आमच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक जण आता प्रकाशजी यांना आम्ही 10 वर्षाबरोबर आमदार होतो, त्याच्यानंतर मग आडम मास्तर पण आमच्या बरोबर आमदार होते आणि ते त्यांची ताकदच कामगारांची ताकद, बीडी कामगारांची ताकद खूप मोठी आहे आणि तो दृष्टिकोन ठेवला की शिवसैनिक जबरदस्तपणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष प्रमुखाखाली आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले. आता कोणी म्हणतं काय कुरकुरी सगळी पक्षात असतेच, घरगुती असते ती, पण बाकी मग आदेश आला. आमच्याकडे कसं आहे, शिवसेना पक्षांनी प्रमुखांनी आदेश दिला की आम्ही सगळेजण काम करतो. अशा दृष्टिकोनातून आज सर्व आमचे जिल्हा प्रमुख सगळे बसलेले आहेत, ताई पण आहे, उपनेते आहेत, हे सगळे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी आता जोरदारपणे महाविकास आघाडीचं काम करून सुरुवात करायची.